गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट कंटेंट जो बघणार आहे रेशो प्रपोर्शन आणि पर्सेंटेज मधला जो नेक्स्ट कंटेंट आहे तो म्हणजे प्रपोर्शन. प्रिव्हियस लेक्चरला आपण रेशो बघितलेला, रेशोचे एक्झाम्पल बघितलेले. त्यानंतर नेक्स्ट प्रपोर्शन आहे जो की आपण आज लेक्चरला बघणार आहे. प्रपोर्शनचे टोटल 3 डिफरंट टाईप्स आहेत. त्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन हा फर्स्ट टाईप आहे, सेकंड टाईप्स इनवर्स प्रपोर्शन आणि थर्ड टाईप्स जो आहे तो म्हणजे कंटिन्युअस प्रपोर्शन. हे प्रपोर्शनचे 3 डिफरंट टाईप्स आहेत. ते आपण आता वन बाय वन बघणार आहे. त्याआधी पहिल्यांदा प्रपोर्शन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि ते कसे डिनोट केले जातात ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग आपण वन बाय वन त्याचे जे पॉईंट्स आहेत ते आपण स्टार्ट करूया. सो प्रपोर्शन जे आहे, प्रपोर्शनची डेफिनेशन आपण बघूया इथं. इफ 2 ratios are equal, the first 4 quantities are said to be in a proportion. This, if A, B, C, D are in a proportion, then A divided by B is equal to C divided by D. Then we write has जे कसे लिहिले जातात proportion फॉर्मॅटमध्ये A's B and C's D. The first term and last term are called extremes and the second and third are called means. Further, we note the products of extreme is equal to the products of that means. That is, if म्हणजे जे proportion आहे ते proportion आपण लिहायच्यात कसे, if A divided by B is equal to C divided by D. Then next होणार त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार A into D is equal to B into C. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. त्यामध्ये प्रपोर्शनचे जो टाईप्स आहे त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू दिल्यात. फाइंड 52, 65, 68 अँड एक्स. 3 व्हॅल्यू आपल्याला दिल्यात. त्यामध्ये जी नेक्स्ट व्हॅल्यू आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो पहिल्यांदा प्रपोर्शनच्या टाईप्समध्ये लिहून घेतले A डिवायडेड बाय B इज इक्वल टू B डिवायडेड बाय C. So 52 divided by 65 equal to 68 divided by x. So cross multiplication 58 into x is equal to 68 into 65. So x is equal to 68 into 65 divided by 52 is equal to 85. So answer आलेलं याचं 85. काय केलेलं आहे, A डिवायडेड बाय B इज इक्वल टू B डिवायडेड बाय C. हा जो प्रपोर्शनचा फॉर्म्युला आहे A डिवायडेड बाय B इज इक्वल टू C डिवायडेड बाय D. सॉरी, हा फॉर्म्युला आपण पहिल्यांदा लिहून घेतला आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे, देन नेक्स्ट आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तिरकस गुणाकार A इंटू D इज इक्वल टू B इंटू C. म्हणजे एक्झाम्पल आहे त्यामध्ये A, B, C च्या व्हॅल्यू दिल्यात पण D ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, जी की D ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. A ची व्हॅल्यू आहे 52, B ची व्हॅल्यू आहे 65, C ची व्हॅल्यू आहे 68 आणि D ची व्हॅल्यू आहे x. सो पहिल्यांदा A डिवायडेड बाय B इज इक्वल टू C डिवायडेड बाय D. 52 डिवायडेड बाय 65 इज इक्वल टू 68 डिवायडेड बाय x. देन क्रॉस मल्टिप्लिकेशन 52 इंटू x इज इक्वल टू 68 इंटू 65. सो x इज इक्वल टू 68 इंटू 65 डिवायडेड बाय 52 इज इक्वल टू 85. सो आन्सर आलेला आहे 85. सो इथे बघा पूर्ण याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रपोर्शन. इफ A डिवायडेड बाय B इज इक्वल टू C डिवायडेड बाय D, देन A इंटू D इज इक्वल टू B इंटू C. सो दॅट इज इफ 2 ratios आर इक्वल 4 quantities आर सेड टू बी इन अ प्रपोर्शन. ही प्रपोर्शनची डेफिनेशन आहे. इफ 2 ratios आर इक्वल फॉर 4 quantities आर सेड टू बी इन अ प्रपोर्शन. फॉर एक्झाम्पल 52, 65, 68, x. सो इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केले, एक्सची व्हॅल्यू आपली 85 आलेली आहे फर्स्ट एक्झाम्पलची. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये 3 व्हॅल्यू दिल्यात 5, 68, 87 आणि लास्ट आहे x. म्हणजे A, B, C ची व्हॅल्यू दिली, D ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो A डिवायडेड बाय B इज इक्वल टू B डिवायडेड बाय C, जो की वरती प्रपोर्शनचा फॉर्म्युला दिला A डिवायडेड बाय B इज इक्वल टू B C बाय D. सॉरी, देन नेक्स्ट काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणून 5 डिवायडेड बाय 68 इज इक्वल टू 87 डिवायडेड बाय x.
Then 5 into x is equal to 87 into 68. So x is equal to 87 into 68 divided by 5. मल्टिप्लिकेशन केले 87 into 68 त्याला डिवाइड 5. सो x इज इक्वल टू 116. हे आलेलं आहे आपलं फायनल ॲन्सर. डीची व्हॅल्यू इथं आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 3कडे जाणार आहे. एक्झाम्पल नंबर 3 कॅल्क्युलेट करणार आहे. सो एक्झाम्पल नंबर 3 आहे 58, 68, 87 and x. 51, 68, 87 and x. 51, 68, 87 and x. So next 51 divided by 68 is equal to 87 divided by x. So cross multiplication केलेलं आहे. a into d is equal to b into c. So 51 into x is equal to 87 into 68. So x is equal to 87 into 68 divided by 57. सो मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 87 into 68. व्हॅल्यू आलेली आहे 5916 डिवायडेड बाय 51. सो एक्स इज इक्वल टू 5916 डिवायडेड बाय 51. सो एक्स इज इक्वल टू डिवाइड केलं आहे, डिवायडेशन करून आन्सर आलेलं आहे 116. सो एक्स इज इक्वल टू 116. x is equal to 116. सेम एक्झाम्पल नंबर 4 आहे. एक्झाम्पल 4 फोर्थ नंबरच्या एक्झाम्पलमध्ये a ची व्हॅल्यू जी आहे ती x दिली, म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. x 45, 26, 39. सो x डिवायडेड बाय 45 इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 39. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केले x into 39 is equal to 26 into 45. So x is equal to 26 into 45 divided by 39. X is equal to 1170 divided by 39. So x is equal to 30. X is equal to 30. x is equal to 30. आन्सर येते का बघा, क्रॉस चेक करा. x is equal to 30. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 5 27 x 33 55. 27 divided by x is equal to 33 divided by 55. So cross multiplication 27 into 55 is equal to 33 into x. So 27 into 55 divided by 33 is equal to x. 1485 divided by 33 is equal to x. So x is equal to डिवायडेशन केलं 33 न 1485 ला डिवाइड केलेलं आहे, आन्सर आलेलं आहे 45. सो x इज इक्वल टू 45. म्हणजे a ची जी b ची जी व्हॅल्यू आहे ती b ची व्हॅल्यू आलेली आहे 45. प्रपोर्शनमध्ये नेहमी लक्षात ठेवायच्या 4 क्वांटिटीज असतात आपल्याला कॅल्क्युलेशनला A B C D. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 6 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 96 216 x 459. So 96 divided by 216
इज इक्वल टू एक्स डिवाइड 459. क्रॉस मल्टिप्लिकेशन 96 into 459 is equal to 216 into x. So 96 into 459 divided by 216 is equal to x. सो मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू आलेली आहे 44,064 डिवायडेड बाय 216 इज इक्वल टू एक्स. देन एक्स इज इक्वल टू 204. कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन करून क्रॉस चेक करा, ॲन्सर सेम येईल. एक्स इज इक्वल टू 204. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेले बघा. एक्झाम्पल नंबर 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये एक्स 18 31 40 एक्स डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू 31 डिवायडेड बाय 40. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एक्स इंटू 40 इज इक्वल टू 31 into 18. So x is equal to 31 into 18 divided by 40. So x is equal to 558 divided by 40. So x is equal to 39.95. हे येईल आपला फायनल ॲन्सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. एक्स इंटू 4 40x इज इक्वल टू 31 into 18. नेक्स्ट लाईनला एक्स इज इक्वल टू 31 into 18 डिवायडेड बाय 40. जो 40 आहे इक्वल टू साईनच्या तो इकडे आणल्यानंतर काय होईल, इक्वल टू साईनच्या पलीकडे आणल्यानंतर तो डिवाइडला गेलेला आहे. सो 31 into 18 डिवायडेड बाय 14. सो मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 31 into 18. मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू आली आहे 558 डिवायडेड बाय 40 ॲज इट इज. सो एक्स इज इक्वल टू डिवायडेशन केलं 13.95. ही आलेली आहे आपली एची व्हॅल्यू, म्हणजे एक्स इज इक्वल टू 13.95. सिमिलरली एक्झाम्पल नंबर 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. 169 एक्स 273 अँड नेक्स्ट व्हॅल्यू आहे 355. एची व्हॅल्यू आहे 169, बीची व्हॅल्यू एक्स, सीची व्हॅल्यू 273 अँड डीची व्हॅल्यू 355. सो आपल्या इक्वेशन आहे ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू सी डिवायडेड बाय डी. अँड देन नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन ए इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी. सो एची व्हॅल्यू पुट केली 169 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 273 divided by 355. Then next cross multiplication 169 into 355 is equal to 273 into x. 169 into 355 divided by 273 is equal to x. मल्टिप्लिकेशन केलं तर 59,995 divided by 273 is equal to x. Then x is equal to dividation केलं तर आन्सर येईल 219.76. 219.76. क्रॉस चेक करा, आन्सर येते का बघा. सो एक्झाम्पल नंबर 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. एक्स 187 312 408. सो एक्स डिवायडेड बाय 189 इज इक्वल टू 312 डिवायडेड बाय 408. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू 408 इज इक्वल टू 187 इंटू 312. So x is equal to 312 into 187 divided by 408. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. x into 408
is equal to 187 is equal to 312. So next x is equal to 312 into 187 divided by 408 equal to साईनच्या आत व्हॅल्यू घेतल्यानंतर काय होईल ती डिवाइडला येईल. सो 408. देन नेक्स्ट एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये व्हॅल्यू आलेली आहे 58,344 डिवायडेड बाय 408. देन नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 143. एची व्हॅल्यू आलेली आहे 143. सिमिलर एक्झाम्पल नंबर 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पलमध्ये अगेन 3 व्हॅल्यू दिल्यात. 4th नंबरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ए बी सी च्या व्हॅल्यू दिल्यात. डीची व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची. सो 55 डिवायडेड बाय 65 इज इक्वल टू 75 डिवायडेड बाय एक्स. देन नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 55 इंटू एक्स इज इक्वल टू 75 इंटू 65. सो एक्स इज इक्वल टू 75 into 65 divided by 55. So x is equal to 4875 divided by 55. So x is equal to 88.64. So final answer आला आहे 88.64. सो हे 10 एक्झाम्पल झालेले आहेत आपले फर्स्ट प्रपोर्शनचे. आता त्यामध्ये जी फर्स्ट कन्सेप्ट आहे डायरेक्ट प्रपोर्शन, ज्यामध्ये की थिअरॉटिकल एक्झाम्पल विथ व्हॅल्यू दिलेले असतात, डायरेक्ट प्रपोर्शन आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये फर्स्ट आपण कन्सेप्ट आहे ती बघूया. डायरेक्ट प्रपोर्शन त्याची डेफिनेशन आहे इफ वन increases then other quantity also increases. Example number first, find the cost of 15 books is 12 books cost is rupees 66. सो व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. तिथं 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्यामध्ये एची व्हॅल्यू आहे ती 12 आहे, बीची व्हॅल्यू 15 आहे, सीची व्हॅल्यू 66 आहे आणि डीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. कारण क्वेश्चनमध्ये म्हटले फाइंड द कॉस्ट ऑफ 15 बुक्स इज 12 बुक्स कॉस्ट रुपीज 66. कारण 12 बुक्सची कॉस्ट दिली रुपीज 66. फाइंड करा म्हटले फाइंड द कॉस्ट ऑफ 15 बुक्स. 15 बुक्सची कॉस्ट आपल्याला फाइंड करायची. सो त्याची व्हॅल्यू आपली एक्स येत आलेली आहे. देन नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 इंटू एक्स इज इक्वल टू 66 इंटू 15. सो एक्स इज इक्वल टू 66 इंटू 15 डिवायडेड बाय 12. सो एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 66 इंटू 15 इज इक्वल टू 990 डिवायडेड बाय 12. सो एक्स इज इक्वल टू 82.5. x is equal to 82 divided by 5. x ची व्हॅल्यू आलेली आहे 82 डिवायडेड बाय 5. सो नेक्स्ट सेम एक्झाम्पल आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. फाइंड द कॉस्ट ऑफ 18 बुक्स is 12 books cost is 66. So 18 divided by 12 is equal to 36 divided by x. Sorry, cost is 36. 18 divided by 12 is equal to 36 divided by x. So 18 into x is equal to 36 into 12. So x is equal to 36 into 12 divided by 18. x is equal to 99. सो इथे सुद्धा व्हॅल्यू आलेली आहे एक्सची 99.
नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्डमध्ये काय विचारले बघा. फाइंड द डिस्टन्स कवर्ड बाय अ कार इन 7 hours if it has covered 186 kilometers in 3 hours. Car in 7 hours if it has covered 186 kilometers in 3 hours. सो 7 डिवायडेड बाय 3 बिकॉज अवर्स ज्या व्हॅल्यू आहेत ज्या एका साईडला घेतल्यात 7 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 186. देन नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 186 इंटू 7 इज इक्वल टू 3x. सो 186 इंटू 7 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू x. सो x इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 186 इंटू 7 इज इक्वल टू 1302 divided by 3. Then next x is equal to 434 kilometers. So final answer आलेलं आहे 434 kilometers. 434 kilometers. Next example number 4th नंबरचे एक्झाम्पल काय दिलात व्हॅल्यू. If 3 kgs of sugar cost ₹27, find cost of 12 kgs of sugar. If 3 kgs of sugar cost is 27, find the cost of 12 kgs of sugars. जर 3 किलोची जी शुगर आहे 3 किलो शुगर घेण्यासाठी कॉस्ट 27 रुपीज लागते तर 12 kg शुगरसाठी किती कॉस्ट लागेल. So 3 divided by 12 equal to 27 divided by x. So 3x is equal to 27 divided by 12. So x is equal to 27 divided by 12. So 3 divided by 12 is equal to 27 divided by x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 3x is equal to 27 divided by 12. सो 27 डिवायडेड बाय 12 मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू आली 324. सो एक्स इज इक्वल टू 324 डिवायडेड बाय 3. एक्स इज इक्वल टू 108. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. सो 12 kg शुगर आणण्यासाठी किती रुपीज लागतील आपल्याला, किती कॉस्ट लागेल 108. सो एक्झाम्पल नंबर नेक्स्ट 5th नंबरचे एक्झाम्पल आहे. इफ द डेली वेजेस ऑफ 11 वर्कर्स आर ₹440, हाऊ मेनी वर्कर्स कॅन बी एम्प्लॉयड विथ द ₹1440. सो 11 वर्कर्स आहेत आणि रुपीज दिले आहेत 440 आणि नेक्स्ट जे एम्प्लॉय दिले आहेत त्यामध्ये 1440 दिलेले आहेत. सो आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ 11 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 440 डिवायडेड बाय 1440. सो 11 इंटू 1440 इज इक्वल टू 440 इंटू एक्स. सो मल्टिप्लिकेशन केलं आहे 1440 इंटू 11 15,840 divided by 440 is equal to x. Then x is equal to डिवायडेशनची व्हॅल्यू आली 36. सो x is equal to 36. हे आलं आहे आपलं 5th नंबरच्या एक्झाम्पलचं आन्सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, a डिवायडेड बाय b इज इक्वल टू c डिवायडेड बाय d. देन क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू d इज इक्वल टू b इंटू c. फक्त a b c च्या व्हॅल्यू d च्या व्हॅल्यू आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत की रेशोमध्ये आपण बघितलं आहे रेशो कसा कॅल्क्युलेट करतो, रेशो कसा आयडेंटिफाय करतो, सेम प्रोपोर्शनमध्ये तीच कन्सेप्ट यूज करायची.
बघितला नसेल तर प्रिव्हियस लेक्चरचा व्हिडिओ आहे तो रिपीट एकदा बघा. एक्झाम्पल नंबर 6, इफ द वेज बिल्स ऑफ 30 वर्कर्स इज ₹1,500, हाऊ मेनी वर्कर्स कुड बी एम्प्लॉयड इफ द वेजेस वॉज ₹900. सो एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू काय दिल्यात पहिल्यांदा 30 वर्कर्स इज ₹1,500. देन नेक्स्ट हाऊ मेनी वर्कर्स कुड बी एम्प्लॉयड इफ द वेजेस ऑफ ₹900. तर आपल्याला नेक्स्ट वर्कर्सची जी व्हॅल्यू आहे तर ती किती वर्कर्स असतील ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. बिकॉज 30 वर्कर्ससाठी किती रुपीज दिल्यात 1,500. सो नेक्स्ट जी रुपीजची व्हॅल्यू दिली ती व्हॅल्यू दिली 900. तर त्यासाठी वर्कर्स जे आहेत ते किती क्वांटिटी असणाऱ्या वर्कर्सची ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो 30 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 150 divided by 900. So cross multiplication 30 into 900 is equal to 150 into x. So 30 into 900 2,700 equal to 1,500 and x. So 900 into 300 is equal to 27,000 is equal to 1,500. सो नेक्स्ट जी स्टेप आहे तिथं आपण केलेलं आहे 27,000 डिवायडेड बाय 1,500 इज इक्वल टू एक्स. देन 0 गेट कॅन्सल. सो 50 डिवाइड करायचं आहे 15 217ला. सो एक्स इज इक्वल टू 18 वर्कर्स. x is equal to 18 workers. Example number 7, if students spend ₹870 in 3 months, what would his expenditures in 10 months? तर 10 मंथसाठी त्यांना किती रुपीज लागतील. जर 3 मंथसाठी त्यांना 870 रुपीज ते स्पेंड करतात तर 10 मंथमध्ये किती करतील. सो 870 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 10. नेहमी रेशो हा अशा इक्वॅलिटीमध्ये आला पाहिजे कारण 817 रुपीज किती मंथमध्ये स्पेंड करतात ते तर 3 मंथ्स. मग 870 त्याच्या बरोबर समोर 3 ही व्हॅल्यू आली पाहिजे डिवाइड. तर 10 मंथसाठी किती लागेल ती आपण व्हॅल्यू काढणार आहे. मग ती व्हॅल्यू एक्सची असणार आहे. म्हणून रेशो घेताना व्यवस्थित रेशो घ्या. 870 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 10. देन नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 870 इंटू 10 इज इक्वल टू 3x. सो 810 मल्टिप्लाय केलं तर 8,700 equal to 3x. 8,700 divided by 3 is equal to x. Then x is equal to 2,900. So 10 मंथसाठी त्यांना किती रुपीज लागतील 2,900. सो हे आलं आपलं फायनल आन्सर एक्झाम्पल नंबर 7चा. सेम आता नेक्स्ट घेणार आहे आपण एक्झाम्पल नंबर 8. So example number 8, a partner's shares in business is ₹7,000. He gets the profit shares of ₹2,800. Another partner gets profits of ₹3,200. What is his shares? सो पहिल्यांदा व्हॅल्यू किती दिली रुपीची 7,000. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आहे 2,800 आणि नेक्स्ट आहे 3,200. सो 7,000 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 2,800 डिवायडेड बाय 3,200. 3,000 and 200. 3,200 divided by 3 is equal to 2,800 divided by 300 divided by 300 is equal to 3,000 and 200. 3,200 divided by 3 is equal to 2,800 divided by 300 is equal to 2,800. 3,800 divided by 3 is equal to 2,800 divided by 300 is equal to 2,800. 3,800 divided by 3 is equal to 2,800 divided by 300 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 is equal
देन नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. बिकॉज आता इथं रेशो घेताना आपण काय घेतलं आहे 7,000 घेतलेलं आहे पहिल्यांदा, कारण की फर्स्ट जी लाईन आहे त्या स्टेटमेंटमध्येच काय म्हटले, अ पार्टनर शेअर्स इन अ बिझनेस ऑफ ₹7,000 ही गेट्स द प्रॉफिट ऑफ शेअर्स 2018. म्हणजे 7,000 आहे आणि 2018 ही एकाची व्हॅल्यू झाली. त्यानंतर अनादर पर्सन, जे काही दुसरा पर्सन असेल, पार्टनर गेट्स, त्यानं जो की दुसरा अननोन पर्सन असेल त्याने किती त्याला किती प्रॉफिट झालेला आहे 3,200. तर त्याने किती शेअर्स केले. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 7,000 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 2,800 डिवायडेड बाय 3,200. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 7,000 इंटू 3,200 इज इक्वल टू 2,800 इंटू एक्स. सो मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, व्हॅल्यू आलेली आहे, त्याला डिवायडेड बाय 2,800 आहे इक्वल टू एक्स. देन डिवायडेशन केलं आहे, डिवायडेशननुसार फायनल आन्सर आलेला आहे एक्स इज इक्वल टू 8,000 शेअर्स. एक्स इज इक्वल टू 8,000 शेअर्स. त्यानंतर सेम 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल लिहून घ्या आणि सॉल्व करा. आन्सर काय ते मला नेक्स्ट तुम्ही चॅट बॉक्समध्ये सेंड करा. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर सेम 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. 9 नंबरच्या एक्झाम्पलचं आन्सर 6 मंथ आलेलं आहे. कॅल्क्युलेट करून बघा 6 मंथ येतं आहे का. त्यानंतर 10th नंबरचं एक्झाम्पल आहे, त्याचं पण आन्सर ऑलरेडी तुम्हाला इथं सॉल्व करून दिलं आहे. 15,000 रुपीज आलेलं आहे. सॉल्व करा तुम्ही. आणि सिमिलरली 11th नंबरचं एक्झाम्पल आहे. 11th नंबरचं एक्झाम्पल पण आहे, सॉल्व करा, बघा कसं सॉल्व केलेलं आहे. हे आहे प्रपोर्शनमधले. आपण प्रपोर्शनचे एक्झाम्पल बघितले. त्यानंतर डायरेक्ट प्रपोर्शन हा पॉईंट बघितला. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण इनव्हर्स प्रपोर्शन आणि कंटिन्युअस्ड प्रपोर्शन जे की 2 पॉईंट आहेत ते पॉईंट बघूया नेक्स्ट लेक्चरला.